मेळघाटाची आर्थिक राजधानी असलेल्या धारणी शहराच्या पाणी टंचाईला अनुसरून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी धारणी शहराला पाणी टंचाईमुक्त करण्याच्या उद्देशाने शहराकरिता राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या अंतर्गत भव्य अशी पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली होती। मात्र 2009 नंतर राजकुमार पटेल आमदार नसताना धारणी पाणी पुरवठा योजनेचे काम ठप्प पडले होते। 2019 मध्ये राजकुमार पटेल हे पुन्हा एकदा मेळघाटचे आमदार झाल्यानंतर त्यांनी आपली महत्त्वाकांक्षी योजना शासन दरबारी पाठपुरावा करून मंजूर करून घेतली। योजना मंजूर झाल्यानंतर योजनेचे कार्य आमदार राजकुमार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धस्तरावर सुरू असताना अचानक संबंधित कंत्राटदाराचे दुःखद निधन झाले होते। त्यामुळे ही योजना पुन्हा एकदा रखडली गेली होती। मात्र धारणी पाणी पुरवठा योजना आपली महत्त्वाकांक्षी योजना असल्यामुळे धारणी शहराच्या पाणी टंचाईला अनुसरून आमदार राजकुमार पटेल यांनी पुन्हा एकदा शासन दरबारी पाठपुरावा करून योजनेचा लिलाव पुन्हा घेऊन नव्याने रखडलेले काम प्रगतीपथावर आणले आहे। राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी पाणी पुरवठा योजनेचे काम नौशाद अहमद अँड कंपनी या कंत्राटदाराला देण्यात आलेले असून त्याचे रीतसर भूमिपूजन आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग धारणीचे उपअभियंता दीपेंद्र कोराटे, धारणी पंचायत समितीचे माजी सभापती रोहित पटेल, कमल ठाकूर, देवेंद्र खैरनार, राहुल रावसाहेब, दीपक खळसे व इतर नागरिक उपस्थित होते। धारणी शहरातीलच काही नागरिकांनी या योजनेची तक्रार करून कंत्राटदार मरण पावल्याचे नमूद केले होते, जे अत्यंत चुकीचे असून धारणी शहराला पाणी टंचाई मुक्त करणे ही महत्त्वपूर्ण बाब होती, असे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी यावेळी बोलताना सांगितलं। धारणी ग्रामीण पानी पुरवठा योजना के काम 2009-10 में शुरू हुआ था। इस समय मैं आमदार था। कुछ कारणवश इस योजना की तरफ किसी ने ध्यान दिया नहीं है और 10 साल बाद फिर से इस योजना को हमने शुरू किया है। आज धारणी में आज के पीरियड में पानी टंचाई की इतनी कठिन समस्या से गुजर रहा है और योगायोग क्या हुआ है कि ये इस काम हम जिस समय शुरू किया था उस समय काम शुरू होते ही काम चालू थे और हमारे कॉन्ट्रैक्टर एकदम जो करीबी नसीब भाई उनके देहांत हो गए। उस देहांत होने से हमको पानी की आवश्यकता है ये धारणी वाले को मालूम होने के बावजूद भी कुछ लोग ऐसे है कि भाई कॉन्ट्रैक्टर एक्सपायर हो गया ना काम शुरू है, कॉन्ट्रैक्टर एक्सपायर हो गया ना काम शुरू है। ये पानी कोई कॉन्ट्रैक्टर के घर पे नहीं जा रहा है, ये पूरे धारणीवासी के लिए काम कर रहे थे। जो अच्छे काम है उसको होने देना था, लेकिन आज फिर से हम एक बड़ा के जो एस्टीमेट बनाया है और वो काम मंजूर हुआ है और आज हम इस काम के यहाँ भूमि पूजन कर रहे हैं। और अब कुछ ही दिनों में एक 10 से 15 दिन में कम से कम हमारे धारणी के टाके तक पानी पहुँच जाएंगे और धारणी की पानी की समस्या हल हो जाएगी। आता लवकरच धारणी पाणी पुरवठा योजनेचे कार्य उत्कृष्ट दर्जाचे व युद्ध स्तरावर करून संपूर्ण धारणी शहराला टंचाई मुक्त केले जाणार असल्याची माहिती उपअभियंता दीपेंद्र कोराटे आणि कंत्राटदार नौशाद अहमद यांनी दिली आहे। त्यांनी आज धारणी पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन शहराकरता असणाऱ्या योजनेचं भूमिपूजन केलेलं आहे। आपलं बरंचसं काम धारणी योजनेचं झालेलं आहे। फक्त आता गावातील जे मुख्य रस्ते झालेले गावातील मुख्य रस्ता झालेला आहे तेथील पाईपलाईन विहिरीवरून जाणारी व गावात डिस्ट्रीब्युशन करता येणारी या 2 पाईपलाईन आपल्या बाकी आहेत। आणि सोबतच सन्माननीय महोदयांनी 2009-10 मध्ये जी योजना मंजूर केली होती ते आमदार असताना त्यानंतर ती बरेचदा बंद पडली आणि पुन्हा ते आमदार जेव्हा निवडून आले पुन्हा त्यांच्या हातानेच ते योजनेचं आता संपूर्णपण येणार आहे। आणि योजनेला जी आपण आता आर्थिकदृष्ट्या जी बसवलेली आहे ती खूपच कंजेस्टेड अशी बसवलेली आहे। आपण योजनेला बऱ्याचशा बाबी आपल्याला त्यातून उघडाव्या लागल्यात जेणेकरून आपल्याला धारणीवासींना पाणी होईल। अन्यथा ही योजना मंजूर होणे कठीण होती, परंतु आपण त्या बऱ्याचशा बाबी मंजूर करून आणि भैयानी मग जो पाठपुरावा केला फायनान्समधून ही योजना मंजूर करून आणलेली आहे। भैयानी जो आमदार महोदयांनी जो त्याकरता आपलं बराच सहयोग केलेला आहे त्याच्यामुळे आपली ही योजना आज प्रगतीपथावर येऊन पूर्णत्वास जाईल अशी मी वाटते। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जायसवाल, विदर्भ न्यूज, धारणी।